वीरपारडा गावात एका शेतकऱ्याच्या विहिरीत गेल्या काही दिवसांपासून पाणी लाटांसारख्या हलत असल्याची विचित्र घटना समोर आली आहे। या रहस्यमय प्रकारानं परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधले असून जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। प्राणजीवनभाई सराडिया या शेतकऱ्याच्या शेतात मान्सूनपूर्वी सुमारे 3 महिन्यांपूर्वी ही विहीर खोदण्यात आली होती। यंदा चांगला पाऊस झाल्यानं विहीर पाण्यानं भरली, मात्र काही दिवसांपासून या विहिरीतील पाणी वारंवार गढूळ होत असून त्यात लाटांसारखी हालचाल दिसून येत आहे। मंगळवारी ही हालचाल काहीशी कमी झाली होती, परंतु बुधवारी सायंकाळी पुन्हा सुरू झाली। या असामान्य प्रकारामुळे वीरपरडा तसेच आसपासच्या गावातील मोठ्या संख्येने नागरिक ही विहीर पाहण्यासाठी येत असून हा परिसर स्थानिकांसाठी कुतूहलाचा विषय बनलाय। घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी स्वप्नील खरे यांच्या सूचनेनुसार जिल्हा भूगर्भ शास्त्रज्ञ जगदीश वाढेर यांनी गुरुवारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक पाहणी केली। सोशल मीडियावर या विहिरीबाबत विविध चर्चा आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली। जिल्हाधिकारी खरे यांनी सांगितलं की प्राथमिक अंदाजानुसार पाण्याखाली अडकलेल्या हवेमुळे ही हालचाल होत असल्याची शक्यता आहे। अडकलेली हवा स्थान बदलत असताना पाण्याच्या पृष्ठभागावर हालचाल निर्माण होते, असं प्राथमिक निरीक्षणात नमूद करण्यात आलेलं आहे। नागरिकांमध्ये या घटनेमागे भूकंपीय हालचाल किंवा भूगर्भातील हालचालींची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली होती। त्यामुळे प्रशासनानं राज्य भूकंपशास्त्र विभागाकडून हे तांत्रिक अहवाल तातडीनं मागवला। गांधीनगर येथील भूकंपशास्त्र संशोधन संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 8 ते 10 दिवसात मोरबी जिल्ह्यात कोणतीही भूकंपीय हालचाल नोंदवली गेलेली नाहीये, तसेच परिसरात सक्रिय भ्रंश रेषाही आढळलेली नाहीये। पाण्याची हालचाल सुरूच असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात भूजल संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांना घटनास्थळाची सविस्तर पाहणी करण्याचे निर्देश दिले। या संस्थेचे विशेष पथक लवकरच स्थळावर जाऊन भूजल आणि मातीच्या स्थितीचा अभ्यास करणार आहे। या पथकाकडून सविस्तर अहवाल सादर केला जाणार असून त्यानंतर या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। जिल्हाधिकारी खरे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। सध्या तरी चिंतेचं कोणतंही कारण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून तज्ज्ञांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच या घटनेचं नेमकं कारण समोर येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय।